नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता? ऑप्शन ए अहमदनगर, बी कोल्हापूर, सी सांगली, डी इचलकरंजी। ऑप्शन ए अहमदनगर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? ऑप्शन ए ज्ञानेश्वरी, बी ऋग्वेद, सी विवेक सिंधू, डी यजुर्वेद। मित्रांनो, जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑप्शन सी विवेक सिंधू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? ऑप्शन ए लोखंड, बी तांबे, सी चांदी, डी सोने। ऑप्शन डी सोने हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। महाराष्ट्रात खालीलपैकी न सापडणारे खनिज सोने आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए डहाणू, बी नागपूर, सी घोलवड, डी पुणे। ऑप्शन सी घोलवड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। महाराष्ट्रातील घोलवड हे ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला? ऑप्शन ए शिवनेरी, बी राजगड, सी रायगड, डी प्रतापगड। ऑप्शन सी रायगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए शिवनेरी, बी राजगड, सी रायगड, डी प्रतापगड। या प्रश्नाचे उत्तर तर महाराष्ट्रातील सर्वांनाच यायला हवे। ऑप्शन ए शिवनेरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। प्रश्न क्रमांक 7, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, बी सोलापूर, सी चंद्रपूर, डी गडचिरोली। मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपा परंतु महत्त्वाचा आहे। उत्तर कमेंटमध्ये नमूद करा बरं। ऑप्शन सी चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? ऑप्शन ए माळशेज, बी लोणावळा, सी मुंबई, डी आंबोली। ऑप्शन डी आंबोली हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन ए शेकरू, बी खार, सी ससा, डी गाय। मित्रांनो, प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये सांगत चला, त्यामुळे आपला सराव देखील होईल। ऑप्शन ए शेकरू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे। प्रश्न क्रमांक 10, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते?
ऑप्शन ए बहिणाबाई चौधरी, बी पद्मा गोडे, सी शांता शेळके, डी इंदिरा संत। ऑप्शन ए बहिणाबाई चौधरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए दादाभाई नौरोजी, बी फ्रेडरिक एंजल, सी अलेक्झांडर पुश्किन, डी कार्ल मार्क्स। दास कॅपिटल हा जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे। ऑप्शन डी कार्ल मार्क्स हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन ए लोकशाही, बी परिशिष्ट, सी प्रस्तावना, डी उद्दिष्टे। ऑप्शन सी प्रस्तावना हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे संविधानाची प्रस्तावना होय। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? ऑप्शन ए कोल्हापूर, बी मुंबई, सी इचलकरंजी, डी छत्रपती संभाजीनगर। ऑप्शन सी इचलकरंजी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र इचलकरंजी आहे। प्रश्न क्रमांक 14, नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA कुठे आहे? ऑप्शन ए पुणे, बी मद्रास, सी डेहराडून, डी हैदराबाद। ऑप्शन ए पुणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे पुणे येथे आहे, म्हणजेच पुणे जवळील खडकवासला येथे आहे। प्रश्न क्रमांक 15, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन ए गदर इंडियन, बी इंडिपेंडन्स लीग, सी फॉरवर्ड ब्लॉक, डी स्वराज्य पक्ष। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा। ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? ऑप्शन ए साहित्य, बी शांतता, सी रसायनशास्त्र, डी कला। मित्रांनो, हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे। ऑप्शन डी कला हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। खालीलपैकी कला क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए नागपूर, बी मुंबई, सी नाशिक, डी पुणे। ऑप्शन डी पुणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे आहे। प्रश्न क्रमांक 18, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? ऑप्शन ए विषाणूजन्य रोग, बी अनुवंशिक रोग, सी जीवाणूजन्य रोग, डी कवकजन्य रोग। ऑप्शन बी अनुवंशिक रोग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हिमोफिलिया हा अनुवंशिक रोग आहे। प्रश्न क्रमांक 19, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए कुंती, बी माधुरी, सी गांधारी, डी हिडिंबा। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला माहित असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा।
ऑप्शन सी गांधारी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते. प्रश्न क्रमांक 20. नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? ऑप्शन ए भौतिकशास्त्र, बी रसायनशास्त्र, सी साहित्य, डी वरील सर्व. ऑप्शन डी वरील सर्व हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी सर्व विषयाकरिता दिला जातो. प्रश्न क्रमांक 21. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 मार्च, बी 3 मार्च, सी 20 मार्च, डी 1 मार्च. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा मित्रांनो. ऑप्शन सी 20 मार्च हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.